नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नवरात्रामध्ये उपवासासाठी अतिशय स्वादिष्ट आणि एकदम सॉफ्ट होणारा असा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा, भगरीचे धिरडे। त्यासाठी एका बाउलमध्ये सर्वप्रथम मी घेणार आहे वाटीभर भगर। भगर म्हणजेच वरई। ही भगर मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता याला पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। हाताने चोळून अशा पद्धतीने स्वच्छ धुवून हे पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा भगर भिजवण्यासाठी म्हणून पाणी टाकून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 तास ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। 3-4 तासानंतर बघूया तर ही भगर एकदम छान अशी भिजली आहे। आता एका पातेल्यावर अशी चाळणी ठेवून पूर्ण पाणी हे भगरीमधलं काढून घ्यायचं आहे। तर सगळीच भगर मी या चाळणीमध्ये काढून घेतली। पाणी पूर्ण निथळलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भगर काढून घ्यायची आहे भिजवलेली। त्यामध्ये एक कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतली आहे आणि अशा पद्धतीने बारीक किसणीने त्याला किसून घ्यायचं आहे। मी इथे बघा या डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्येच किसून घेतलेला आहे बटाटा। आणि 2 चमचे या ठिकाणी मी भिजवलेला साबुदाणा ॲड करणार आहे। साधारण 1 ते 1.5 तास आधी मी हा साबुदाणा भिजू घातला होता, तो टाकून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये। 8 ते 10 हिरव्या मिरच्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा जिरे, अर्धी वाटी दही आणि दह्याच्याच वाटीने मी थोडंसं पाणीसुद्धा यात ॲड करते आहे। पाणी टाकल्यामुळे हे छान बारीक असं दळलं जाईल मिक्सरमध्ये। मी याचं झाकण लावून अशा पद्धतीने बारीक याचं वाटण करून घेतलं आहे। वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे फार पातळही नाही आणि घार घट्टही नाही असं हे झालं पाहिजे। चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर घालायचं आहे भाजलेल्या दाण्याचं कूट। दाण्याचं कूट घातल्यावर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर घालायचं आहे तूप किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात। आणि जसं आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने मिश्रण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं हवं असेल तसं पातळ किंवा जाडसर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता धिरडे। एका बाजूने शेकल्यावर पुन्हा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धिरडे लावून घेते। बटाट्याची उसळ किंवा दह्याची चटणी किंवा फक्त दह्यासोबत सुद्धा हे अप्रतिम लागतात। पौष्टिकही आहे आणि स्वादिष्टही आहे। असा हा उपवासाचा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा।